प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, महानगरपालिका निवडणुका झाल्या, महापौर सुद्धा डिक्लेअर झाले. बहुतांश महापौरांची निवड 3 फेब्रुवारीला करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेचा महापौर ठरला. उल्हासनगर महानगरपालिकेचा महापौर ठरला. कल्याण डोंबिवलीचा महापौर ठरला. वसई विरारचा महापौर ठरला. भाईंदरचाही महापौर ठरला. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक बाब प्रकर्षाने लक्षात आली. ज्या प्रस्थापितांना मतांची भीक मागण्यासाठी निळा रंग हवा असतो, निळा झेंडा हवा असतो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या झेंड्याशिवाय आपल्याला मतांची भीक कोणी देणार नाही आणि आपण निळ्या झेंड्याच्या मतांशिवाय निवडून सुद्धा येणार नाही हे प्रस्थापितांना माहीत असल्यामुळं यांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जागोजागी तुम्हाला निळे झेंडे दिसतील. परंतु दुर्दैवानं 3 फेब्रुवारी 2026 रोजी जे काही महापौर निवडी जाहीर झाल्या, जो काही जल्लोष करण्यात आला, तिथं मात्र एक सुद्धा निळा झेंडा सोडा, निळा फेटा सोडा, साधं निळा स्कार्फ सुद्धा कोणाच्या गळ्यात दिसला नाही. ही जातीय मानसिकता दिसून आली. निश्चितपणे ज्यानं त्यांना आपापल्या पक्षांचे फेटे, पक्षाच्या झेंड्यांच्या रंगाचे फेटे आपल्या डोक्याला बांधले होते, तो त्यांचा अधिकार आहे. मतांची भीक मागताना त्यांना निळा रंग आठवतो, त्यांना निळा झेंडा आठवतो. परंतु जल्लोष करताना, निवडून आल्याच्या नंतर जल्लोष करताना त्यांना निळ्या रंगाचा विसर पडतो. हे जरी खरं असलं तरी आमच्यातले लाचार कुठं होते? आमच्यातले दीड दमडीचे लाचार, दीड दमडीच्या गल्लीबोळातल्या नगरसेवक पदासाठी जातीवाद्यांच्या छावणीत गेलेल्या आमच्यातले लाचार कुठं होते? फोटोसाठी एक फडतूस फोटो नेत्याबरोबर निघावा म्हणून त्याच्या माग पूरक करणारे आमचे वाघ आणि वाघिणी कुठं होत्या? निळा झेंडा ही आमची अस्मिता आहे. मी बाबासाहेबांचं लेकरू आहे, मला मतदान करा. मी बाबासाहेबांचं लेकरू आहे, मला मतदान करा. असं आरक्षित जागांवरती निवडणुका लढवून लोकांना मत मागणारे काल महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मात्र वेगळ्याच रंगाचे फेट्यांमध्ये रंगलेले दिसून आले. तिथं मात्र त्यांना निळ्या रंगाचा फेटाच बांधता आला नाही किंवा निळ्या रंगाचा स्कार्फ त्यांना घालता आला नाही, निळ्या रंगाचा ड्रेस त्यांना घालता आला नाही, निळ्या रंगाची साडी त्यांना घालता आली नाही. इतकी लाचारी का? कोणासाठी ही लाचारी? निळ्या रंगाचं वावर आहे का? आज जरी तुम्ही निळ्या रंगाला विसरला असाल, परंतु आम्ही विसरणार नाही. सत्तेची मस्ती भल्या भल्यांना जमिनीवरती आणल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? मित्रांनो, स्वतःला आंबेडकरी चळवळीतील मानणारे, समजणारे वाघ वाघिणी काल मात्र मांजरी सारखे म्याव म्याव करत होते. एका फोटोसाठी नेत्याच्या माग दुडू पळणारे, एक फोटो आपल्या नेत्याबरोबर यावा म्हणून धडपड करणारे, निळा झेंडा त्यांच्या हातात दिसला नाही, निळी टोपी त्यांच्या डोक्यात दिसली नाही किंवा निळा फेटा त्यांच्या डोक्यावरती दिसला नाही, निळा स्कार्फ त्यांच्या अंगावरती दिसला नाही. ही शोकांतिका आहे. इतरांना जसं आपला रंग प्यारा आहे, इतरांना जसं आपल्या पक्षाचा झेंडा प्यारा आहे, इतरांना जसं आपल्या अस्मिता प्यारी आहे, तशी या आमच्या लाचारांना आमची अस्मिता का प्यारी नाही? मित्रांनो, या सगळ्या गदारोळामध्ये एकाच ठिकाणी फक्त रंग वेगळा दिसला, तो म्हणजे वसई विरार मध्ये. वसई विरार महानगरपालिकेमध्ये मात्र पिवळा रंग दिसला. आमचा निळा रंग कुठंच नव्हता. अरे प्रस्थापितांनी मान्य आहे,
प्रस्थापितांना आमच्या निळ्या रंगाची ऍलर्जी आहे. त्यांना फक्त निवडणुकांमध्ये निवडणुकांच्या मतांची भीक मागण्यासाठी निळा रंग लागतो, निळा झेंडा लागतो. परंतु आमच्यातले काही लाचार ज्या आरक्षित जागांवरती निवडून आले, जातीवादी पक्षातून का होईना परंतु ते निवडून आले आरक्षित जागांवर, त्यांनाही निळ्या झेंड्याची ऍलर्जी, त्यांनाही निळ्या रंगाचा वावर, त्यांच्या डोक्यावरती वेगळ्याच रंगाचे फेटे. अरे निदान निळ्या रंगाचं शर्ट तरी घालायचा, निळ्या रंगाची साडी तरी वापरायची. पण नाही, आता मात्र आमचा हा व्हिडिओ बाहेर आल्याच्या नंतर स्टंटबाजी करायला मोकळे. मग काय, कोणी बाबासाहेबांना डोक्यावरती घेणार तर कोणी निळ्या झेंड्याला सभागृहात घेऊन जाणार. अरे तुमची स्टंटबाजी बस झाली. तुम्ही लाचार आहात, लाचारीसच तुम्ही जीवन जगणार. तुमचा जो आका आहे, बॉस आहे, तो सांगून तसं तुम्हाला करावं लागणार आहे. शेवटी गुलाम ते गुलाम. बाबासाहेबांनी जर आरक्षण दिलं नसतं तर गुलामांनो तुम्ही आजही कुठंतरी खितपत पडले असते. परंतु त्या बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव तुमच्यासारख्या लाचारांना आणि गुलामांना नाही. काल वाटलं होतं ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये निळा झेंडा घेऊन फिरतात, त्या पद्धतीनं काल महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आमचा निळा झेंडा, आमचा निळा फेटा, आमची निळी टोपी, आमची निळी साडी कुठंतरी आम्हाला दिसेल. परंतु दुर्दैव, आम्ही आरक्षित जागेवरती निवडून दिलेले ते आमच्या समाजाचे नव्हते, तर ते आमच्या समाजात जन्माला आलेले गुलाम लाचार होते. त्या लाचारांना आम्ही निवडून दिलं. शेवटी त्या लाचारांना, गुलामांना स्वतःची भाषा कुठं असते हो. त्यांचं डोकं, त्यांचं मस्तक त्यांच्या धडावर राहत नाही. ते कोणीतरी रिमोट कंट्रोलर चालवत राहते. जसा त्यांचा बॉस बोलून तसं त्यांना वागावं लागतंय, करावं लागतंय. अन्यथा गुलामांना ते घरी बसवतील, या लाचारांना ते घरी बसवतील. स्वतःला आंबेडकरी चळवळीतील वाघ वाघिणी समजणारे सगळे काल म्याव म्याव करताना पाहिले. एका टीसभर फोटोसाठी, फडतूस फोटोसाठी नेत्याच्या माग धडपड करताना पाहिले. लाज, आम्हाला लाज वाटत होती. हे काय थर्ड क्लासपणा. असो, आमचा हा व्हिडिओ बाहेर आल्याच्या नंतर कमीत कमी जर डोकं भानावर आलं असेल तर सभागृहामध्ये निळा झेंडा घेऊन गेल्यानं किंवा निळा फेटा बांधल्यानं किंवा निळा शर्ट घातल्यानं किंवा निळी साडी घातल्यानं तुम्हाला कोणी जय भीम वाला म्हणणार नाही किंवा आंबेडकरवादी म्हणणार नाही. बाबासाहेबांचे विचार डोक्यात ठेवा आणि बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन सभागृहामध्ये समाजाची कामं करा, समाजाचे प्रश्न, समाजाचे समस्या सोडविण्यावरती भर द्या. बॉस सांगन तसं करू नका. तुमचा जो बॉस आहे तो म्हणून तशा तुम्ही फायलींवरती सह्या करू नका. डोळ्यावरती पट्टी लावून कमिशन भेटन या आशेवरती, कमिशनवरती काम करू नका. आमचं बोलणं कडू राहतंय, सत्य आहे. काय तो बाजार मांडला होता ना आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, महापौर पदाच्या निवडणुकीपर्यंत जो बाजार मांडलेला होता, तो बाजार उघड्या डोळ्यांनी कळस येत होती, कळस. कुठं नेऊन ठेवलंय राजकारण. ह्याच राजकारणामध्ये बाबासाहेब होते, पंडित नेहरू होते. इतकी उत्तुंग महारथी होत्या, महान व्यक्तिमत्व या राजकीय क्षेत्रामध्ये होते. परंतु त्यावेळेला राजकारण या सभ्य व्यक्तींचं मांडलं जात होतं. राजकारणात जो पाप विरोध आहे, या राजकारणामध्ये जो सच्च चारित्र्याचा आहे तो सहभाग होत असेल. परंतु आजच्या राजकारणामध्ये गुंड, मवाली, भ्रष्टाचारी, लाचार, गुलाम यांची भरणा झालेली आहे. असो, काही का असेना, सभागृहामध्ये समाजाचे प्रश्न सोडवा. ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करा, त्यांचे प्रश्न सोडवा. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या.
कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.